बघा असं पाण्यातनं डायरेक्ट ॲक्टिव्हिटी ते नाहीत, असं म्हणजे वरनं सरकटच यायचं. काय झालं काय झालं पुढं खतरनाक वाटते रे बाबा, जबरदस्त एक नंबर. अजित हे धबधबा बघा इकडनं, आणि हे इथनं रायडिंग. हां चला की बसा की चला की ए जाऊ काय ए थांबा, इथनं सावकाश जाऊ दे. थांबा, ही लेडीज जाऊ देत पहिल्यांदा. काय म्हणायचं सांगा, काय म्हणायचं गेलं आता वॉटरफॉल म्हणायचं. वॉटरफॉल काय ते म्हणा, चला मग पाठीवर बसतो. थांबा जाऊ काय मोबाईल पटेल सांभाळून जायला करू नका. अरे जाईना हे, अरे जाईना, ढकला मला, ढकला ढकला. अरे नाही जाईत नाही. अरे बाप रे, मजा आली, एक नंबर, खतरनाक वाटते. अरे वा 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 वा, अरे वा वा, अरे हात मोडल रे, हात लावू नका साईडला. एक नंबर, एक नंबर वाटते, मजा आली. आता पाण्यात आले आम्ही पुढे. आई ग, एक नंबर वाटलं, मजा आली. परत एकदा जायला लागणार आपल्याला, खरं मजा आली. मोबाईल फक्त 10,000चा आहे माझा, आणि इन्शुरन्स काही नाही माझ्याकडं. इन्शुरन्स काय नाही. फायनली मजा आली, काहीतरी केल्यासारखं वाटलं. परत एकदा जायचं आणि बरं जायचं. चल लवकर चल. मजा आली, खरोखर मजा आली. चल चल, ए भाग भाग और भाग, एक और मार. भाई 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 क्या हो रहा है. बरोबर सांगतो, आम्ही आता दोन्ही वेळा इकडे येणार आहे. आणि इकडे जाऊन इकडे परत आलोय. मजा आली, मजा आली नाही एक नंबर मजा आली. नशीब चांगलं आहे मगाशी चप्पल गेलं नाही वाहून, आणि आता चप्पल इथं काढून ठेवले. आणि हे बघा पाठीमागं एक नंबर वाटायला लागले. धबधबा तर बघण्यावर काय विषय नाही. सेकंड टाइम परत आलेलं आहे. पुढे या. हां एक नंबर. तिथे सिक्युरिटी गार्ड दादा आहेत, त्यांनी मोबाईल वगैरे सांभाळून वापरा असं सांगितले. मग मोबाईलची माझी पकड तर खतरनाक आहे. आणि आता जरा पाणी वाढल्यासारखे वाटायले. आता वाढलाय फायनली आम्ही आता बसतो. एक नंबर, चला. अरे अरे पाणी तटलं. अरे मला अरे एकेकडे जायला पाहिजे, एकेकडे जायला पाहिजे. हो सेकंड टाइम. आता तुम्हाला पुढचा येऊ दाखवतो. थांबा, कुठला काय कराय. लागला वाईट. एक नंबर मजा आली, मजा आली. परत यायचं तुला. सारख्या पोरांच्या पेक्षा जादा मजा आम्ही घ्यायला लागले असं मला वाटायला लागले. आणि खरोखर मजा येत्या. आणि आता काय करा, गॅप देऊया का सांगा. पाणी ढकलत नाही हो, पाणी काय होते तिघांच्या फोर्सनं अडून राहते. मला आता वाटलं मी 3 यातनं जाऊ का नको, पण त्या पुलावरनं एकदा जाऊन बघतो मी. पुलावरनं जरा जायला भारी वाटते. ॲक्च्युली पाय निसळते, पण इथनं भारी वाटते. एक नंबर. आणि तुम्हाला हे मागं दृश्य बघा, हे असं धबधबा आहे. आणि ह्या साईडला पण तिकडे एक धबधबा, म्हणजे ॲक्च्युली तिकडे एक धबधबा आहे, तिकडे एक धबधबा आहे, आणि तिकडे एक, म्हणजे असं 2-4 धबधबा आहेत. त्यामुळे एवढं भारी वाटायला लागली. आणि आता काय आलं, जाऊया काय. हॅलो, हे म्हणतात अनेकदा जाऊया, स्लायडरवरनं जाऊया म्हणून.
मग ठीक आहे म्हणलं मी येतो जाऊया परत आता. हां चला फक्त ह्याच्यावरनं फिरायसाठी मी आता आलो आहे. तुम्ही झालं मग फिरून आलं ना. होय तुम्हाला सांगतो मजा एवढी येत्या खरोखर खरोखर. तुम्ही या इकडे एक दिवस एन्जॉय करा आणि सेफ्टीने करा. म्हणजे पाणी भरपूर आहे, मजा जी घ्यायची आहे ते आपण घेऊ शकतोय. त्यामुळे खरोखर या इथनं आता. अजित आलो 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 अजित. अरे अजित पडलाच नाही पाहिली मला सोडून गेला तेव्हा मी एकदा जाणार होता. एकदा जाणार मी, मला सोडून गेला री. बाळा जाऊ जातोय बाळा काम जातो मी. लाईटचा उलटा अरे मी आता उलटा गेलोय. हात माझा असला वाईट असा फिरला काहीच कारण नाही. आणि आता बरोबर पाणी भरपूर पाणी आहे त्यामुळे एकट्याला मला एकदम स्लाईड करायला मिळाले. कारण मग अशी ती दोघं माझ्या मागे होती त्यामुळे पाणी तटत होतं. आता तटत नाही पाणी. एवढी मजा घ्यायला लागली की नाही, खतरनाक मजा घ्यायला. एक नंबर पैसे वसूल. एक नंबर असली मजा. एक धबधबा आहे आणि त्या साईडनं एक धबधबा आला आणि ह्या दोन धबधब्यांचा संगम इथं झाला आहे. आणि हे बघा इथं सगळी खतरनाक असं प्लॅनिंग करायला आंघोळीचं. खरोखर भारी वाटते आणि मस्त वाटते. इकडे बघा फायनली मजा घ्यायला पडलं असतं. हे बघा इकडे मस्त खरोखर आनंद घ्यायला लागला. आणि हे धबधबा बघणार काय मस्त आहे. हे जरा असं सेफ असल्यामुळे इथं हे धबधब्याचा आनंद घ्यायला. खरोखर तुम्हाला सांगतो मला इथं सकाळी यायला पाहिजे होतं असं वाटायले. आम्हाला वाटलं असेल एकच धबधबा आहे, जायचं बघायचं यायचं. त्यामुळे आम्ही आमचा प्लॅन केलेला. खरं सकाळी आता परतच्या टायमिंगला आम्ही सकाळी जायचं असा प्लॅन केला. त्या ठिकाणी इथं वरती रोपवेचं हे आहे. आता वरती रोपवेचं बूथ आहे. रोपवे असं इथनं करता येते. आपण त्यांना इथं विचारून बघूया काय तिकीट आहे, काय आहे, कसं आहे आणि मजा येते काय विचारूया. तर हा निघाला बाबा कोणता. खरोखर मजा येत्या. इकडं बघा नाव काय ब्लॉगचं? माझं नाव जीवन डवरी. मी इथला पनवेलचा आहे. कसं वाटलं? मजा आली मजा आली 100%. तुमचं कोणतं गाव? कारगुडी. तरी इथं रोपवेचं हे आहे आणि इथं सेफ्टी हेल्मेट बेल्ट आणि त्यांचं ते पण आहे. ते ना दादा दोन विचारू काय प्रश्न दोन विचारू काय. आता मला सांगा एका वेळी एकटाच जाऊ का दोघं जाऊ शकतात? अभी फिलहाल के लिए एक ही छोड़ रहे हैं, दो भी जा सकते हैं. हां म्हणजे कसं आहे सांगू, समजा आपल्याला ॲडव्हेंचर करायचं असेल तर दोघंजण म्हणजे एक साईडला ह्या साईडला हे दोघंजण असेल तर एक आता कॅमेऱ्यावरती रेकॉर्ड करू शकतो ना आपण ॲडव्हेंचरला. मग तसं करू शकतो का आपण? तर तिकीट किती यायचं काय? तिकीट 200 एक का? एक पर्सन. म्हणजे त्याच्यावरती हे करू शकतो. एक राईड ना? वन राईड चालेल. मजा आली. त्यांना विचारलं एक रोपवेचं जे हे आहे इथनं समोर जायला एका व्यक्तीला 200 रुपये आहेत. असं म्हणजे ॲडव्हेंचर करू शकतो आपण या ठिकाणी. दोघंजण जाऊ शकतात पण आता एकच वाढायला लागलं तात्पुरतं. मला सांगतो खरोखर मला सगळ्यात जास्त आवडलेला ते स्लायडर होता आणि रोपवे पण आहे पण मला उंचावर नाही मला त्याच्यामुळं मला मी म्हटलं आता काय नको घ्यायला पण एक दिवस करणार मी हे 100%. तर फायनली या साईडला एक धबधबा आहे जो की इकडं पाणी आलं आहे इकडं वरती आणि ह्या साईडचा धबधबा जो आला आहे ते इकडं वरती. म्हणजे दोन्ही वॉटरफॉल बघायला जायचं झालं तर आपल्याला हे दोन रस्ते आहेत आणि ॲक्च्युली आम्ही एक तिकडचा एक बघून आलेला आणि हे इकडचा एक तिकडचा आहे असे दोन धबधबे आहेत.